नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला 10वा प्रॉब्लेम आज आपण बघूयात. प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करूयात. बघा काय सांगितलेलं आहे. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट केबीपी इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक फॉर द इयर एंडिंग ऑन 31st March 2019 and additional information. Prepare an income and expenditure account for the year ending 31st March 2019 and balance sheet as on that date. आपल्याला 31st March 2019 चा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. म्हणजे आपलं जे करंट इयर आहे ते काय झालं, 1 एप्रिल 2018 टू 31st March 2019 हे आपलं काय झालं, करंट इयर झालेलं आहे. आता खाली रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे तुम्हाला. 31st March 2019 चा रिसिप्ट साइड आणि पेमेंट साइड दिलेली आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या खाली ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय बघायला सांगितलं आहे त्याच्यात, पर्टिक्युलर्स 1 एप्रिल 2018 आणि 31st March 2019. बुक्सचा बॅलन्स दिलेला आहे 1 एप्रिल 2018 चा आणि 31st March 2019 चा. म्हणजे बुक्स ही केबीपी, आता हे कुणाचं आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतोय तर केबीपी इंजिनिअरिंग कॉलेजचा. म्हणजे कॉलेजच्या दृष्टीने बुक्स ही त्यांची काय असणार आहे, असेट्स असणार आहे. मग या बुकचा ओपनिंग बॅलन्स पण दिलेला आहे आणि क्लोजिंग बॅलन्स पण दिलेला आहे. आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साइडला जर बघितलं तर बुक्स परचेस केलेले आहे. मग पेमेंट साइडला बुक्सला टिक मार्क करून घ्या. परत काय आहे, फर्निचरला पण पेमेंट साइडला टिक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर ना बिल्डिंग फंड आहे. बिल्डिंग फंडचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. फिक्स्ड डिपॉझिट दिलेला आहे. फिक्स्ड डिपॉझिटचा 1 एप्रिल 2018 चा बॅलन्स दिलेला आहे. आणि पेमेंट साइडला पण फिक्स्ड डिपॉझिटचा बॅलन्स आहे किंवा फिक्स्ड डिपॉझिट खरेदी केलेला आहे. त्याच्यानंतर कॅपिटल फंड आहे. आणि खाली ऍडजस्टमेंट आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगितले, 50% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. बघा, डोनेशन मधलं 50% डोनेशन जे आहे ते बिल्डिंग फंड साठी आहे आणि राहिलेल्या डोनेशनची जी अमाऊंट आहे ती रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करायची आहे. रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करायची म्हणजे कुठे घ्यायचे, इन्कम साइडला घ्यायचे आहे. मग डोनेशनला टिक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर काय सांगितलंय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹5300 सबस्क्रिप्शनला टिक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फी आर टू बी कॅपिटलाइज, लाईफ मेंबरशिप फीला टिक मार्क करूया. बघा, आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. इथे मी ऐकून घेतलेला आहे. इन द बुक्स ऑफ केबीपी इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2019 ही डेबिट साइड एक्सपेंडिचर आहे, क्रेडिट साइड इन्कम असते. त्याच्यानंतर बॅलन्स शीट ऐकून घेतलेला आहे ॲज ऑन 31st March 2019. इथे मी लिहून घेतलेला आहे थोडंसं, जेणेकरून पटकन आपला प्रॉब्लेम सोडवून व्हावा. आता रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साइडला फर्स्ट काय आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. आता हे दोन्ही ओपनिंग बॅलन्स आहेत. हे बॅलन्स घ्यायचे असतात का, तर नाही. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकेचा ओपनिंग बॅलन्स घ्यायचा नाही. त्याच्यानंतर रिसिप्ट साइडला काय आहे बघा, टू इंटरेस्ट आहे. रिसिप्ट साइडला आहे इंटरेस्ट आहे, बरोबर. मग कुठे येणार ते, इन्कम साइडला. मग इन्कम साइडला लिहूयात बाय इंटरेस्ट, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात 55,000. त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, रिसिप्ट साइडला काय आहे, सबस्क्रिप्शन. कुठे येणार, इन्कम साइडला. मग इन्कम साइडला लिहिला आपण बाय सबस्क्रिप्शन, इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, टू लाईफ मेंबरशिप फीज. आता लाईफ मेंबरशिप फी पण रिसिप्ट साइडला म्हणजे कुठे येणार, इन्कम साइडलाच. इन्कम साइडला लिहूयात बाय लाईफ मेंबरशिप फी, इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, डोनेशन. डोनेशन पण इन्कम साइडलाच लिहूयात बाय डोनेशन, इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट 7 लाख. त्याच्यानंतर रिसिप्ट साइडला काय आहे बघा, टू ट्युशन फी. आता रिसिप्ट साइडला आहे इन्कम आहे आपला. मग इन्कम साइडला लिहूयात बाय ट्युशन फी, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर रिसिप्ट साइडला काय आहे बघा, टू टर्म फीज आहे. आता टर्म फी पण कुठे येणार, इन्कम साइडलाच बाय टर्म फीज, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली 2,08,000. त्याच्यानंतर काय आहे, टू सन्ड्री रिसिप्ट आहेत. सन्ड्री रिसिप्ट आहे, रिसिप्ट आहेत म्हणजे कुठे येणार, इन्कम साइडलाच येणार बाय सन्ड्री रिसिप्ट 8,000. त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, टू ऍडमिशन फी आणि ब्रॅकेट मध्ये काय सांगितलेलं आहे, रेव्हेन्यू. आणि अमाऊंट किती दिलेली आहे, 60,000. बघा, ऍडमिशन फी आहे आणि रेव्हेन्यू आहे, ती कुठे येणार. रेव्हेन्यू शब्द दिला म्हणून गडबडून जायचं काही कारण नाही. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सगळे रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस रेकॉर्ड करत असतो. त्यामुळे ही ऍडमिशन फी रेव्हेन्यू आहे, कुठे येणार, इन्कम साइडलाच येणार बाय ऍडमिशन फी, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात
ठीक आहे. बघा रिसिप्ट साइड आपली झाली. आता पेमेंट साइड कडे येऊया. पेमेंट साइडला फर्स्ट काय आहे, बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफ. आता सॅलरी पेड केलेली आहे, एक्सपेन्सेस आहे. मग कुठे येणार, एक्सपेंडिचर साइडला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या टू सॅलरी टू टीचिंग स्टाफ डायरेक्ट आउटच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिले, ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर पेमेंट साइडला काय आहे, बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर आहे, पेमेंट आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस साठी. कुठे येणार, एक्सपेंडिचर साइडला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस डायरेक्ट आउटच्या कॉलम मध्ये अमाऊंट. त्याच्यानंतर काय आहेत बघा, बाय बुक्स आहेत. आता हे कॉलेज आहे, कॉलेजच्या दृष्टीने बुक्स काय, त्याची असेट आहे. बुक्स या वर्षी बुकची अमाऊंट जी आहे ती पेमेंट साइडला आहे. या वर्षी तुम्ही बुक्स खरेदी केलेले आहेत. आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर बुकचा 1 एप्रिल 2018 चा पण बॅलन्स दिलेला आहे आणि 31 मार्च 2019 चा पण दिलेला आहे. आता हे बुक्स या वर्षी आपण खरेदी केलेले आहेत. बुक्स आपली असेट आहे. कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहिल्यांदा लिहूयात बुक्स आणि मग त्याच्यामध्ये ऍड परचेस म्हणूया. आता किती आपण बुक्स खरेदी केले, 61,000. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात. त्याच्यानंतर काय आहे बघा, फर्निचर. फर्निचर पण काय आपली असेट आहे, या वर्षी आता तुम्ही खरेदी केलेली आहे. मग कुठे येणार, असेट साइडलाच. मग बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूयात फर्निचर. त्याच्यामध्ये लिहूयात ऍड परचेस. किती परचेस केलेले आहे फर्निचर तुम्ही, 51,000. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिते. आता हा जो इथं लिहिणार आहे आपण, पहिल्यांदा फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स लिहिणार, मग ऍड परचेस आणि मग त्यातनं क्लोजिंग बॅलन्स इथं आउटरला घेणार आहोत. ते बघा, बाय स्टेशनरी आहे. स्टेशनरी पेमेंट साइडला आहे. कुठे येणार, एक्सपेंडिचर साइडला टू स्टेशनरी डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणे. त्याच्यानंतर काय आहे बघा, बाय फिक्स्ड डिपॉझिट आहे. 31 मार्च 2019 फिक्स्ड डिपॉझिट आहे. फिक्स्ड डिपॉझिट आपली असेट आहे आणि ती तुम्ही कधी खरेदी केलेली आहे, 31 मार्च 2019 ला, म्हणजे ऍट दी एंड ऑफ इयर तुम्ही खरेदी केलेली आहे. आणि फिक्स्ड डिपॉझिटच्या बाबत ओपनिंग बॅलन्स पण आहे. मग पहिल्यांदा लिहूयात फिक्स्ड डिपॉझिट आणि आता जी पेमेंट साइडला फिक्स्ड डिपॉझिटची अमाऊंट आहे ती ऍड न्यू परचेस म्हणून लिहूयात. किती आहे, 8,50,000. त्याच्यानंतर बघा पेमेंट साइडला काय आहे, बाय बॅलन्स कॅरी डाऊन कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. आता हे क्लोजिंग बॅलन्स आहेत. ऍट दी एंड ऑफ इयर तुमच्याकडे कॅश आणि बँकेचा बॅलन्स एवढा शिल्लक राहिलेला आहे. मग तुम्ही कुठे घेणार ते, बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॅश इन हँड. किती कॅश इन हँडचा बॅलन्स आहे, 16,650 आणि कॅश ॲट बँकेचा बॅलन्स किती आहे, 2 लाख आहे. बघा आपला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट झाला. खाली ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बघूयात. बुक्स दिलेला आहे फर्स्ट आणि 1 एप्रिल 2018 चा बॅलन्स जो दिलेला आहे तो त्यांनी किती दिलेला आहे, 6 लाख दिलेला आहे. आता ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. मग आपण इथं घेतोय बघा, असेट साइडला बुक्स, इनरच्या कॉलम मध्ये बॅलन्स लिहूयात. हा ओपनिंग आहे म्हणून 6 लाख हे तुम्ही आता परचेस केलेलं आहे. 61,000 चं पेमेंट साइडला होतं हे. आणि क्लोजिंग बॅलन्स किती दिसतोय, 6 लाखच दिसतोय. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे 31 मार्च 2019 चा ऍट दी एंड ऑफ इयर बुकचा बॅलन्स दिसतोय किती, 6 लाख. मग काय कसं आता होतंय बघा, हे पहिले बुक्स 1 एप्रिलचे किती आहे तुमच्याकडे, 6 लाख. आता या वर्षी तुम्ही खरेदी केले किती, 61,000. टोटल झाली किती, 6,61,000. आणि 31 मार्चचा तर त्यांनी बॅलन्स बुकचा किती दिलेला आहे, 6 लाख दिलेला आहे. ही तर आता हे 6,61,000 आणि आउटरला तर दिसतात किती, 6 लाख. म्हणजे आता हे जे 61,000 जे आहेत ते केले पाहिजेत काय आपल्याला, लेस. मग काय म्हणून तुम्ही लेस करणार, हे तर डिप्रिसिएशन म्हणून लेस करणार. मग बुक्स मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन. $61,000 आणि आउटरला बरोबर 31 मार्चचा बॅलन्स दिसला किती, 6 लाख. आता डिप्रिसिएशन आहे म्हणजे लॉस आहे. कुठे येणार, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूयात टू डिप्रिसिएशन. त्याच्या वेळेला लिहूयात बुक्स. किती बुक्सवर डिप्रिसिएशन आपलं आलं, 61,000. बघा तुमच्या हे लक्षात आलं का, काय केलं ते आपण, तर 1 एप्रिल 2018 चा जो बॅलन्स दिलेला आहे तो पहिल्यांदा लिहिला. पेमेंट साइडला जी बुकची अमाऊंट दिलेली आहे ती परचेस म्हणून ऍड केली आणि क्लोजिंग बॅलन्स डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये घेतला. इथं जर टोटल बघितली तर किती येते, 6,61,000 येते आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे, 6 लाख.
म्हणजे लेस केले पाहिजेत किती 61,000 आणि काय म्हणून लेस करायचे ते डिप्रिसिएशन म्हणून लेस करायचे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलेलं आहे फर्निचर. आता फर्निचरच्या बाबत पण अशीच ऍडजस्टमेंट आहे बघा. फर्निचरचा 1 एप्रिल 2018 चा जो बॅलन्स दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स तो किती दिलेला आहे 3,19,000. आता ओपनिंग बॅलन्स आहे मग कुठे घेणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला इथं लिहिलेलं आहे बघा फर्निचर इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया 3,19,000. हे आपण यावर्षी परचेस केलेलं आहे. मग टोटल फर्निचरची झाली किती 3,70,000 झाली आणि फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे 3 लाख आहे. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे 31 मार्चचा बॅलन्स किती आहे 3 लाख आहे. मग मला सांगा 3,70,000 मधून किती लेस केले म्हणजे आउटरला 3 लाख बॅलन्स दिसेल तर 70,000 लेस केले पाहिजेत. आणि आता हे जे 70,000 आपण लेस करणार ते काय म्हणून लेस करायचे तर डिप्रिसिएशन म्हणून टू डिप्रिसिएशन. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट येईल कुठं डेबिट साईडला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इथे लिहिलेलं आहे बघा आपण टू डिप्रिसिएशन बुक्स खाली लिहूयात फर्निचर. फर्निचरवर डिप्रिसिएशन आलं किती 70,000 आणि ह्या दोन्ही डिप्रिसिएशनची जी टोटल आहे ती आउटरला घेऊयात किती येते 1,31,000 1,31,000 येते. बघा ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये परत काय आहे बिल्डिंग फंड आहे बरोबर. आता बिल्डिंग फंडचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे किती त्यांनी 10 लाख दिलेला आहे आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये डोनेशन कशासाठी आहे 50% बिल्डिंग फंड साठी आहे. बिल्डिंग फंड कुठे येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात बिल्डिंग फंड इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात किती अमाऊंट 10 लाख. क्लोजिंग बॅलन्स काही नाही दिलेला. त्याच्यानंतर काय आहे फिक्स्ड डिपॉझिट. आता फिक्स्ड डिपॉझिट आहे 1 एप्रिलचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला किती दिलेला आहे 9,10,000. आता फिक्स्ड डिपॉझिट काय आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात 9,10,000 आणि यावर्षी आपण परचेस केलेलं आहे किती पेमेंट साईडला दिलेली होती अमाऊंट फिक्स्ड डिपॉझिटची किती 8,50,000. आता फिक्स्ड डिपॉझिटचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे का नाही दिलेला. मग 9,10,000 आणि हे 8,50,000 दोघांची टोटल आउटला किती 17,60,000. त्याच्यानंतर काय आहे कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंड कुठे येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात कॅपिटल फंड इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली. त्याच्यानंतर आता फर्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे बघा 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. आता डोनेशन मधलं जे 50% डोनेशन आहे ते कशासाठी आहे बिल्डिंग फंड साठी आहे. मग आता डोनेशनची अमाऊंट किती आहे 7 लाख. मग 7 लाखच्या 50% किती बरोबर हाफ करा 2 ने डिवाइड करा किती येते बघा किती येते 3,50,000. ते करायचे काय डोनेशन मधून लेस 50% कशासाठी आहे बिल्डिंग फंड साठी आहे. आउटरला वजाबाकी किती आली 3,50,000 आणि हे जे 3,50,000 आपण लेस करतोय ते काय करायचे बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचे कारण की ते डोनेशन कशासाठी आहे बिल्डिंग फंड साठी आहे ना. मग बिल्डिंग फंड मध्ये म्हणूयात ऍड डोनेशन 3,50,000 आणि मग हे डोनेशन ऍड केल्यानंतर ना बिल्डिंग फंडची टोटल आउटरला किती येते 13,50,000 येते बघा. आता हे 50% आपण बिल्डिंग डोनेशन मधून लेस केलं. ही जी आउटरला अमाऊंट आली ती कसली अमाऊंट आली रेव्हेन्यू इन्कम म्हणून आली. आता पुढची ऍडजस्टमेंट काय बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹5,300 सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग करायचं असतं काय ऍड. मग सबस्क्रिप्शन मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे 5,300. टोटल आउटरला किती येते बघा किती येते 33,600. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा दुसरा इफेक्ट कुठं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. का बॅलन्स शीटच्या असेट साईडला तर सबस्क्रिप्शन आपलं इन्कम आहे. इन्कम अजून येणं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,300 किती सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 5,300. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट बघा काय सांगितलेले लाईफ मेंबरशिप फी आर टू बी कॅपिटलाइज. आता लाईफ मेंबरशिप फी काय करायची आपल्याला कॅपिटलाइज करायची.
त्यांनी सांगितलंय का 50% करा 25% करा, काही सांगितलं नाही. म्हणजे लाईफ मेंबरशिप फीची जी फुल अमाऊंट आहे सगळी अमाऊंट आपल्याला काय करायची आहे, कॅपिटलाइज करायची आहे. आता इन्कम साईडला आपण लिहिलेलं आहे बघा, बाय लाईफ मेंबरशिप फी, त्याच्यामध्ये म्हणूयात लेस कॅपिटलाइज. सगळीच अमाऊंट कॅपिटलाइज करायची आहे. मग सगळे 25,000 लेस करूयात. 25,000 मधून 25,000 गेले, आउटरला आले काय, आउटरला अमाऊंट काय आली, नील आली. आणि लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करतोय म्हणजे काय करायची, कॅपिटल फंड मध्ये ऍड. मग कॅपिटल फंड मध्ये म्हणूयात ऍड लाईफ मेंबरशिप फी. किती आहे, 25,000. लाईफ मेंबरशिप फी ऍड केल्यानंतर कॅपिटल फंडची टोटल तिथेच करून ठेवूयात. किती येते बघा, किती येते, 9,72,400. आपला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट सोडून झाला. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये झाली, ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता काय करूयात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूयात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडची पण टोटल करा आणि इन्कम साईडची पण टोटल करा. कुठल्या साईडची टोटल मोठी येते बघूया. इन्कम साईड मोठी येते, किती येते, किती येते, 19,37,400. दोन्ही साईडला लिहूयात, 19,37,400, 19,37,400. आणि इन्कम साईड मध्ये जर एक्सपेंडिचर साईडची टोटल जर लेस केली तर फरक किती येतोय, 5,59,550. आता इन्कम साईड मोठी येते म्हणजे आलेल्या फरकाला तुम्ही काय लिहिणार सांगा, तर काय लिहिणार, टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम साईड मोठी झाली ना, आणि त्यालाच काय म्हणतात, सरप्लस म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं, सरप्लस म्हणायचं. आता सरप्लस आपलं किती आलेलं आहे, 5,59,550. आता सरप्लस काय करायचं असतं, कॅपिटल फंड मध्ये ऍड. मग कॅपिटल फंड मध्ये म्हणूयात ऍड सरप्लस. किती आलेलं आहे सरप्लस आपलं, 5,59,550. बघा, फंडचा जो पहिला बॅलन्स आहे तो किती आहे, 9,47,400. त्यात लाईफ मेंबरशिप फी ऍड केली तर कॅपिटल फंडची टोटल झाली किती, 9,72,400. त्याच्यामध्ये जर सरप्लस ऍड केलं तर कॅपिटल फंडची जी टोटल आहे त्या टोटल किती येते, 15,31,950. फंडची जी टोटल आहे त्या टोटलला किती येते, 15,31,950. आता काय करूयात, बॅलन्स शीट आपला टॅली करूयात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची दोन्ही साईडची टोटल करा. बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल येते किती, 28,81,950. आणि असेट साईडची पण टोटल तेवढीच येते किती, 28,81,950. 28,81,950. इथं आपला बॅलन्स शीट काय होतोय, टॅली होत आहे. बघा, आज आपण कुठला प्रॉब्लेम सोडवला, प्रॅक्टिकल मधला 10वा केबीपी इंजिनिअरिंग कॉलेज नाशिकचा. तर तुम्हाला हवं असेल तर या प्रॉब्लेमचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही पण प्रॉब्लेम सोडवा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला विचारा. आपले हे जे व्हिडिओ आहेत अकाउंटचे ते तुमच्या इतर मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. याच्या पुढे आपण लगेचच ऍडमिशनच्या टॉपिकला पण लगेचच आपण सुरुवात करतोय. इथं मी थांबते. थँक्यू.